हॅलो हाय एव्हरीवन, कसे आहात सगळे? स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलवर इन एसपी ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत मॅथ्स क्लास 1 लेसन नंबर 28 इक्वल शेअरिंग इक्वल ग्रुप्स. इक्वल शेअरिंग इक्वल ग्रुप्स. इक्वल इक्वल म्हणजेच काय? समान. इक्वल म्हणजेच काय? सेम. शेअरिंग म्हणजेच काय? वाटणी. शेअरिंग म्हणजेच काय? वाटणी. इक्वल ग्रुप्स. इक्वल म्हणजे सेम, ग्रुप्स म्हणजेच काय? गट किंवा आपण जे ग्रुप्स करतो त्या इक्वल ग्रुप्समध्ये आपल्याला काय करायचं आहे? इच अँड एव्हरी ऑब्जेक्ट काय करायचं आहे? इक्वली शेअर करायचं आहे, वाटायचं आहे. चला तर पाहून घेऊया. इक्वल शेअरिंग. टीचर काय म्हणत आहे पहा. आय हॅव 6 पेन्सिल्स. तर टीचर काय म्हणत आहेत? माझ्याकडे 6 पेन्सिल्स आहेत म्हणत आहेत. काय म्हणत आहेत? माझ्याकडे 6 पेन्सिल्स आहेत. आय विल शेअर देम इक्वली बिटवीन ऑफ 2. तर मी त्या 6 पेन्सिल्स काय करणार आहेत? शेअर करणार आहेत. काय करणार आहेत? वाटणार आहेत. कोणामध्ये? इक्वली. दोघांमध्ये समान वाटणार आहेत. कोणामध्ये? बिटवीन 2 ऑफ यू. 2 ऑफ यू म्हणजे इथं दोघं कोण आहेत? सनी अँड मीना. तर सनी आणि मीना या दोघांना सुद्धा टीचर काय करणार आहेत? त्यांच्याकडच्या ज्या 6 पेन्सिल्स आहेत त्या काय करणार आहेत? इक्वली शेअर करणार आहेत. तर काय म्हणते पहा टीचर. सनी वॉज गिवन 1 पेन्सिल. तर सनीला एक पेन्सिल देण्यात आलेला आहे. त्या 6 पेन्सिल्स पैकी, त्या 6 पेन्सिल्स मधून एक पेन्सिल कोणाकडे गेलं? सनीकडे गेलं. अँड मीना वॉज गिवन 1 पेन्सिल. आणि मीनाला सुद्धा एक पेन्सिल देण्यात आलं. तर ऑलरेडी स्टार्टिंगला किती होत्या? 6 पेन्सिल्स होत्या. तर त्या 6 पेन्सिल्स मधलं एक पेन्सिल सनीकडे गेलं आणि एक पेन्सिल कोणाकडे गेलेला आहे? मीनाकडे गेलेला आहे. नाव आय हॅव 4 पेन्सिल्स. आता माझ्याकडे किती पेन्सिल्स आहेत? 4 पेन्सिल्स आहेत. कारण त्या 6 पेन्सिल्स मधलं ऑलरेडी 1 पेन्सिल सनी आणि मीनाला येथे देण्यात आलेलं आहे. तर आता टीचरकडे 4 पेन्सिल्स राहिलेल्या आहेत. सो अगेन आय गेव 1 पेन्सिल टू ईच सनी अँड मीना. पुन्हा टीचर काय करतात पहा. पुन्हा 1 पेन्सिल सनीला देतात आणि 1 पेन्सिल मीनाला देतात. वन्स अगेन पुन्हा एकदा देव करतात. तर आता टीचरकडे किती राहिल्यात पेन्सिल? नाव आय हॅव 2 पेन्सिल्स. आता त्यांच्याकडे 2 पेन्सिल्स आहेत. कोणाकडं? टीचरकडं. सो आय गिव्ह 1 पेन्सिल टू सनी अँड 1 पेन्सिल टू मीना. तर राहिल्या किती आहेत? 2 पेन्सिल्स. पुन्हा काय करतात टीचर? 1 पेन्सिल सनीला देतात आणि 1 पेन्सिल मीनाला देतात. सो हाऊ मेनी पेन्सिल डीड ईच वन ऑफ यू गेट. तर दोघांना सुद्धा किती पेन्सिल्स इथं भेटलेले आहेत? प्रत्येकी किती पेन्सिल्स इथं भेटलेले आहेत? इथं टीचर सनी आणि मीनाला विचारते. तर सनी काय म्हणतोय पहा. सनी आय हॅव 3 पेन्सिल्स. तर सनी काय म्हणतोय? माझ्याकडे किती पेन्सिल्स आहेत? 3 पेन्सिल्स आहेत. मला किती पेन्सिल्स भेटलेले आहेत? 3 पेन्सिल्स मिळालेल्या आहेत. तर मीना काय म्हणते पहा. आय ऑल्सो हॅव 3 पेन्सिल्स. तर मला सुद्धा, आय ऑल्सो म्हणजेच काय? मला सुद्धा 3 पेन्सिल्सच मिळालेल्या आहेत असं मीना टीचरला सांगते. सनी सुद्धा काय म्हणतोय? मला सुद्धा 3च पेन्सिल्स भेटलेल्या आहेत. तर टोटल किती पेन्सिल्स होत्या? टीचरकडं 6 पेन्सिल्स होत्या. हाऊ मेनी ऑफ यू शेअर्ड द पेन्सिल्स. किती जणांना शेअर केलेले आहेत ते पेन्सिल्स? कोणाकोणाला शेअर केलेलं आहे? सनी आणि मीनाला. किती जण आहेत? 2 जण आहेत. किती? 2 पर्सन्सला इथं काय करण्यात आलेलं आहे? किती जणात वाटण्यात आलेलं आहे? हे 2घात वाटण्यात आलेले आहेत पेन्सिल. तर 2 इथं येईल. तर हाऊ मेनी पेन्सिल डीड ईच ऑफ यू गेट. तर प्रत्येकाने इथं किती पेन्सिल्स भेटलेले आहेत? तर सनी आणि मीनाला किती पेन्सिल्स भेटलेले आहेत? 3 पेन्सिल्स अँड 3 पेन्सिल्स भेटलेले आहेत. ईच पर्सनला, मीनाला सुद्धा आणि सनीला सुद्धा किती पेन्सिल्स भेटलेले आहेत? 3 पेन्सिल्स भेटलेल्या आहेत. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे काउंट द चॉक. काउंट द चॉक. तर इथे किती चॉक्स आहेत ते फर्स्ट आपण काउंट करून घेऊया. 1 2 3 4 5 6 7 8. किती चॉक आहेत? 8 चॉक्स आहेत. तर इथं आपण 8 नंबर लिहून घेऊया. तर इथे गर्ल आहे आणि इथे एक बॉय आहे. तर ईच
चॉक आपल्याला काय करायचं आहे, शेअर करायचं आहे. इन बोथ, दोघांमध्ये काय करायचं आहे, वाटायचं आहे. फर्स्ट चॉक कोणाला गेलेला आहे, गर्लला गेलेला आहे. तर सेकंड चॉक कोणाला गेलेला आहे, बॉयला गेलेला आहे. पुन्हा फर्स्ट चॉक मुलीला गेलेला आहे, तर सेकंड चॉक बॉयला गेलेला आहे. त्या टाईप पुन्हा थर्ड मुलाला गेलेला आहे. हा सुद्धा अशा प्रकारे गर्ल्सला किती चॉक्स भेटलेले आहे, त्या गर्ल चाइल्डला 4 चॉक्स भेटलेले आहेत. आणि बॉयला सुद्धा किती चॉक भेटलेले आहेत, 4 चॉक भेटलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण येथे इक्वल शेअरिंग इन इक्वल ग्रुप्स अशा प्रकारे सॉल्व्ह करू शकतो. तर टीचरसाठी इन्स्ट्रक्शन्स देण्यात आलेले आहेत पहा. टेक अ व्हेरियस एक्झाम्पल्स ऑफ द इक्वल शेअरिंग फ्रॉम द रिअल लाईफ सिच्युएशन युझिंग डिफरंट ऑब्जेक्ट. तर डिफरंट टाइप्स ऑफ ऑब्जेक्ट्स, डिफरंट टाइप्स ऑफ वस्तूंचा इथे वापर करून जे आपण डेली यूज करतो त्या वस्तू घेऊन, त्या ऑब्जेक्ट्स घेऊन मुलांना इथं काय करायचं आहे, इक्वल शेअरिंगचे एक्झाम्पल्स समजावून सांगायचे आहेत. लाईक बटन्स घ्या, सीड्स घ्या किंवा ग्राउंडनट्स घ्या. इक्वल कसं शेअर केलं जातं, फ्रूट्स घ्या, टोमॅटोज घ्या. तर 4 टोमॅटोज ठेवा, तर इक्वल कसं शेअर केलं जातं, या सगळ्या कन्सेप्ट्स आपण इथं वेगवेगळे एक्झाम्पल्स घेऊन, त्यांचं प्रॅक्टिस घेऊन, त्यांचं कन्सेप्ट क्लिअर करून घेऊ शकतो. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे लेट अस प्ले अ गेम. लेट अस प्ले अ गेम. चला तर खेळ खेळूया. चिंटू काय म्हणतोय पहा. रन 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 अँड वाईल रनिंग फॉर्म ग्रुप्स ऑफ 2. तर इथे चाइल्ड्स आहेत, मुलं आहेत, काय करत आहेत, एका सर्कल भोवती काय करत आहेत, पळत आहेत. काय करत आहेत, पळत आहे. तर चिंटू त्यांना इन्स्ट्रक्शन देतोय, त्यांना सांगतोय, काय म्हणतोय, रन रन रन. रन 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 म्हणजेच काय, पळा. रन 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 म्हणजेच काय, पळा. वाईल रनिंग, जेव्हा पळत असता, वाईल म्हणजेच काय, जेव्हा तुम्ही पळत असता. फॉर्म ग्रुप्स ऑफ 2. तर पळत पळत काय करा, 2 चे ग्रुप्स क्रिएट करा म्हणलेलं आहे. काय करा म्हणलेलं आहे, 2 चे ग्रुप्स क्रिएट करा असं म्हणलेलं आहे. पहा इथं मुलं पळत आहेत. पळत पळत त्यांनी काय केलेलं आहे, 2 चे ग्रुप्स काय केलेले आहेत, इथं तयार केलेलं आहे. तर हा एक प्रकारचा गेम आहे. इथं मुलांना आपण हे गेम घेऊन सुद्धा आपण हा कन्सेप्ट काय करू शकतो, क्लिअर करून घेऊ शकतो. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे राणी काय म्हणते पहा आता. रन 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 अँड वाईल रनिंग फॉर्म ग्रुप्स ऑफ 3. तर चिंटूने वर काय म्हणलं होतं, 2 चा ग्रुप तयार करा म्हणलं होतं. काय म्हणलं होतं त्यांनी, 2 चा ग्रुप तयार करा म्हणला होता. तर इथं राणी काय म्हणते आहे, रन 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 वाईल रनिंग फॉर्म ग्रुप्स ऑफ 3. पळा 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 आणि पळत असताना 3 चा ग्रुप तयार करा म्हणलेला आहे. कशाचा, 3 चा ग्रुप तयार करा असं म्हटलेलं आहे. तर टीचरसाठी इन्स्ट्रक्शन्स देण्यात आलेले आहेत पहा. प्लॅन द गेम्स ऑफ मेकिंग ग्रुप्स. प्लॅन करायला सांगा स्टुडंट्सला. ग्रुप्स कसं प्रिपेअर करायचे, किती स्टुडंट्स असणार आहे, तर कशाचे किती ग्रुप्स तयार होतील हे द प्लॅन ठरवायला सांगा. रन 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 अँड फॉर्म ग्रुप्स ऑफ 2, 3 अँड 4. तर इथं हा गेम कसा घ्यायचा आहे, पळा 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 म्हणायचं आहे. 2 चा ग्रुप तयार करायला सांगायचा आहे, 3 चा ग्रुप तयार करायला सांगायचा आहे आणि 4 चा ग्रुप तयार करायला सांगायचा आहे. स्मॉल नंबर्स घ्यायचे आहेत ग्रुपचे. जर बिग नंबर्स घेतला तर मुलांच्या लक्षात येणार नाहीत, मुलं लवकर काउंट करू शकणार नाहीत. ऑल द स्टुडंट्स हू आर प्लेइंग विल बी डिवायडेड इंटू द ग्रुप्स ऑफ द इक्वल स्टुडंट. जे काही स्टुडंट्स हे गेम खेळत असणार आहेत ते सगळे मुलं डिवाइड होणार आहेत. काय होणार आहेत, विभागले जाणार आहेत, डिवाइड होणार आहेत. कशामध्ये, इंटू द ग्रुप्स ऑफ द इक्वल स्टुडंट. जर 2 चा ग्रुप सांगितला असेल तर 2 च्या ग्रुपमध्ये डिवाइड होणार. 3 चा ग्रुप सांगितला असेल तर 3 च्या ग्रुपमध्ये डिवाइड होणार. 4 चा ग्रुप सांगितला असेल तर 4 च्या ग्रुपमध्ये इथं डिवाइड होणार आहेत. इक्वल स्टुडंट्स येणार आहेत ईच अँड एव्हरी ग्रुप्समध्ये. हाऊ मेनी स्टुडंट्स आर देअर. तर क्लासमध्ये किती स्टुडंट्स आहेत पहा. हाऊ मेनी स्टुडंट्स आर देअर इन ईच ग्रुप. ईच ग्रुपमध्ये किती स्टुडंट्स येतात ते सुद्धा पाहायचं आहे. हाऊ मेनी ग्रुप्स आर फॉर्म. किती ग्रुप्स फॉर्म होऊ शकतील, किती ग्रुप्स तयार होऊ शकतील हे सुद्धा पाहायचं आहे. अँड डिस्कशन शुड बी हेल्ड द स्टुडंट्स रिगार्डिंग धीस क्वेश्चन. आणि हे सगळे क्वेश्चन्स आपल्याला कोणाला विचारायचे आहेत, स्टुडंट्सला विचारायचे आहेत. त्यांच्यासोबत डिस्कशन करायचं आहे, त्यावर त्यांच्याकडून आन्सर्स घ्यायचे
आहेत. नेक्स्ट वन आहे इक्वल ग्रुप्स. नेक्स्ट वन आहे इक्वल ग्रुप्स. पाठीमागे आपण इक्वल शेअरिंग पाहिलो. काय पाहिलो? इक्वल शेअरिंग पाहिलो. लाईक अ पेन्सिल्स, चॉक्स कसे शेअर केले जातात ते पाहिलो. तर इथं आपण इक्वल ग्रुप्स कसे फॉर्म करतो ते आपण इथे पाहणार आहोत. बाबा काय म्हणत आहेत पहा मीराला. मीरा, आय हॅव ब्राउट 6 गॅवाज. तर मीरा, मी 6 पेरू घेऊन आलेलो आहोत. 6 पेरू घेऊन आलेलो आहे. मेक द ग्रुप्स ऑफ देम इन टूज अँड टेल मी. मग त्या 6 गॅवाजला, त्या 6 पेरूला काय कर तू? 2-2च्या ग्रुपमध्ये काय कर? त्यांना डिवाइड कर. 2-2चे ग्रुप्स कर. त्यांचे काय कर? 2-2चे ग्रुप्स कर आणि टेल मी, आणि मला सांग हाऊ मेनी ग्रुप्स आर फॉर्म. तर किती ग्रुप्स तयार झाले ते मला सांग असं म्हणतात. तर मीरा काय म्हणते पहा, देअर आर 3 ग्रुप्स फॉर्म. तर मीरा काय म्हणते, किती ग्रुप्स तयार झालेले आहेत? 3 ग्रुप्स तयार झालेले आहेत. कितीचं ग्रुप करायला सांगितलं होतं बाबांनी तिला? 2चा ग्रुप तयार करायला सांगितलं होतं. कितीचं ग्रुप तयार करायला सांगितलं होतं तिला? 2चा ग्रुप तयार करायला सांगितलं होतं. एका ग्रुपमध्ये 2 गॅवाज आहेत. एका ग्रुपमध्ये 2 गॅवाज आहेत. एका ग्रुपमध्ये 2 गॅवाज. असे किती ग्रुप्स तयार झाले? 1, 2, 3. टोटल 6 गॅवाजच आहे. तर त्यांना आपण ग्रुपमध्ये डिवाइड केलो. कशात डिवाइड केलो? ग्रुपमध्ये डिवाइड केलो. तर काय येईल आन्सर? देअर आर 3 ग्रुप्स फॉर्म. मीरा काय म्हणते, तिथे 3 ग्रुप्स तयार झालेले आहेत. किती ग्रुप्स तयार झालेले आहेत? 3 ग्रुप्स तयार झालेले आहेत. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे ताई काय म्हणते पहा अब्दुलला. अब्दुल, आय हॅव ब्राउट 6 गॅवाज. ताई सुद्धा काय म्हणते, मी सुद्धा काय आणलेले आहेत? 6 गॅवाज आणलेले आहेत. मेक द ग्रुप्स ऑफ 3 ऑफ देम. मग त्यांना ग्रुप्स ऑफ 3चा ग्रुप तयार कर. त्या गॅवाजच्या 6 गॅवाजचा कितीचा ग्रुप तयार कर म्हणलेला आहे? 3चा ग्रुप तयार कर म्हणलेला आहे. अँड टेल मी, आणि मला सांग हाऊ मेनी ग्रुप्स आर फॉर्म. तर किती ग्रुप्स तयार झाले हे मला सांग असं ताई अब्दुलला म्हणते. तर अब्दुल काय म्हणतोय पहा, 2 ग्रुप्स फॉर्म होतात. काय म्हणतोय तो? 2 ग्रुप्स तयार होतात. पहा, एका ग्रुपमध्ये 3 गॅवाज ठेवा म्हणलेला आहे आणि सेकंड ग्रुपमध्ये सुद्धा 3 गॅवाज ठेवलेले आहेत. तर टोटल किती गॅवाज झालेले आहेत? किती ग्रुप्स झालेले आहेत? 2 ग्रुप्स झालेले आहेत. किती ग्रुप्स झालेले आहेत? 2 ग्रुप्स. दोन्ही ग्रुपमध्ये 6च गॅवा आहेत. जेवढे आणलेले आहेत टोटल तेवढेच गॅवा आहेत. फक्त ग्रुप काय झालेला आहे? 2चा झालेला आहे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे मेक द ग्रुप्स ऑफ 2. तर इथं आपल्याला बर्ड्सचे पिक्चर्स देण्यात आलेले आहेत. तर त्यांचं ग्रुप तयार करायचं आहे. ग्रुप कशाचा तयार करायचा आहे? 2चा तयार करायचा आहे. कितीचा? 2-2चा ग्रुप तयार करायचा आहे. राईट द नंबर्स ऑफ ग्रुप्स इन द बॉक्स. तर किती ग्रुप्स तयार होतील? तर ते ग्रुप्स इथं काय करायचं आहे? आपल्याला या बॉक्समध्ये लिहायचं आहे. नंबर ऑफ स्पॅरोज. तर किती आहेत टोटल स्पॅरोज? काउंट करून घेऊया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. तर टोटल नंबर्स ऑफ स्पॅरोज किती आहेत? टोटल किती चिमण्या आहेत? 10 आहेत. किती आहेत? 10 आहेत. नंबर्स ऑफ स्पॅरो इन ईच ग्रुप. एका ग्रुपमध्ये किती स्पॅरोज असणार आहेत? 2 स्पॅरोज असणार आहेत. किती? 2 स्पॅरोज असणार आहे. तर एका ग्रुपमध्ये 2 स्पॅरोज असणार आहे. तर कितीचा ग्रुप, किती टोटल नंबर्स ऑफ ग्रुप्स किती होतील पहा. टोटल नंबर्स ऑफ ग्रुप्स किती होतील काउंट करून घेऊया. 2चा ग्रुप तयार करूया लाईन ड्रॉ करून, म्हणजे आपल्याला इझिली कळेल. 2 स्पॅरोज नंतर आपण काय करूया, रफली लाईन ड्रॉ करून घेऊया. 2 स्पॅरोज नंतर आपण इथे लाईन ड्रॉ करून घेऊया, म्हणजेच इझिली आपल्याला इथे ग्रुप्स काउंट करता येईल. 1, 2, 3, 4, 5. तर किती ग्रुप्स तयार झाले? 5 ग्रुप्स तयार झालेले आहे. द टोटल नंबर्स ऑफ ग्रुप्स इज 5. द टोटल नंबर्स ऑफ ग्रुप्स आर 5. इन्स्ट्रक्शन्स देण्यात आलेले आहेत पहा. गिव्ह प्रॅक्टिकल्स एक्सपिरियन्स ऑफ द फॉर्मिंग इक्वल ग्रुप्स युझिंग डिफरंट ऑब्जेक्ट फ्रॉम डे टू डे लाईफ. तर आपल्या डे टू डे लाईफमध्ये आपण जे काही थिंग्स वगैरे यूज करतो, ऑब्जेक्ट्स वगैरे यूज करतो, वस्तू जे वापरतो त्या वस्तू वापरून त्यांना प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स द्यायचा आहे. त्यांना डिवाइड करायला लावायचं आहे आणि तिथं किती ग्रुप्स तयार होतील हे त्यांना काय करायचं आहे? प्रॅक्टिकली एक्सपिरियन्स घ्यायला द्यायचं आहे.
तर अशा प्रकारे आज आपण लेसन नंबर 28 इक्वल शेअरिंग इक्वल ग्रुप्स हा लेसन पाहिलो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.